तुम्ही पहिल्यांदाच पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत असाल किंवा बऱ्याच दिवसानंतर पंढरपूरला येत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पंढरपूरला आल्यानंतर अनेक भाविकांना काही ना काहीतरी अडचणी येत असतात. गाडी कुठे पार्क करायची, मंदिराकडे जाण्याचा मार्ग कोणता, राहण्याची व्यवस्था कुठे करायची, चंद्रभागेवर कसं जायचं, जेवणाची व्यवस्था कुठे आहे, आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्ती सोबत जात असतील तर त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत पहिली गोष्ट घेऊन, पार्किंगची सुविधा. तुम्ही जर स्वतःच्या गाडीने पंढरपूरला येणार असाल तर मंदिराच्या अगदी जवळ गाडी नेण्याचा प्रयत्न करू नका. गर्दीच्या काळात मंदिर परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीमध्ये बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली किंवा त्यावेळी परवानगी असलेली पार्किंग वापरणं जास्त सुरक्षित असतं. आता आपण ही जी पार्किंग बघतोय ती पार्किंग पूर्णपणे मोफत असणार आहे आणि हा जो रस्ता आहे तो पार्किंग मधून बाहेर पडण्याचा रस्ता आहे. या पार्किंगच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की उजव्या हाताला भाविक जाताना दिसत आहेत, तर ते मंदिराकडे जात आहेत आणि हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथून फक्त आणि फक्त 450 मीटर वरती म्हणजे अगदी चालत जाण्या एवढं पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर आहे. तर तुम्ही या ठिकाणाहून मंदिराकडे अगदी सहजरित्या चालतही जाऊ शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्किंगची ठिकाणं आणि व्यवस्था परिस्थितीनुसार बदलू शकते, कारण गर्दीच्या काळात पोलीस प्रशासन असे निर्णय घेत असतं. त्यानंतर सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भोजनाची व्यवस्था. पंढरपूरला आल्यानंतर जेवण कुठे करायचं, तर हे आहे वारकरी भोजनालय, जे ना नफा ना तोटा या तत्वावरती चालतं. अगदी नाश्त्यापासून ते संपूर्ण जेवणापर्यंत अगदी रास्त दरामध्ये तुम्हाला इथे जेवण मिळून जातं. 130 रुपयांपासून इथे राईस प्लेट मिळते. आणि इथे जर तुम्ही आलात तर यांची बाजार आमटी नक्की ट्राय करा, ती तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने केलेली एक सुंदर व्यवस्था, ती आहे ही जी गाडी तुम्ही बघताय तर ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दिव्यांग भाविकांसाठी केलेली आहे. यांच्या ड्रायव्हर सोबत आपण गप्पाही मारल्यात, त्या तुम्हाला ऐकायला मिळतील, पहा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यातर्फे दिव्यांग लोकांसाठी ही अत्यंत सुंदर अशी सुविधा या ठिकाणी मंदिर समितीने उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या सुविधेबाबत आपण या गाडीचे जे ड्रायव्हर काका आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी विचारपूस करूया की गाडी कुठून कुठपर्यंत असती, त्याच्याबद्दल ते सगळं आपल्याला सांगणार आहेत. काका, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रमोद ज्ञानेश्वर जाधव. ही गाडी कुठून कुठपर्यंत असती, काय थोडं माहिती दिली तर आम्हाला बरं होईल. ही गाडी आपली चोपाळा ते नामदेव पायरीपर्यंत आहे, जेणेकरून दिव्यांग लोक ज्यांना चालता वगैरे येत नाहीत त्यांच्यासाठी सुविधा आहे. त्यांना आपण इथून चोपाळा ते नामदेव पायरीपर्यंत सोडतो, जिथून मुखदर्शन लाईन चालू होते तिथून त्यांना दर्शनाची सोय केली जाते. मग दर्शन डायरेक्ट पायावरती होतं का मुखदर्शनाला सोडलं जातं? जर त्यांची कंडिशन चालायची काहीच नसेल तर त्यांचे डायरेक्टली दर्शनाची सोय पण आतून केली जाते. तर तुम्ही बघू शकता, अतिशय स्तुत्य उपक्रम या मंदिर समितीनं दिव्यांग लोकांसाठी हा केलेला आहे. जर समजा दिव्यांग लोकांची कंडिशन जर चालण्यासारखी नसेल तर त्यांना नामदेव पायरीला या दादांनी सोडल्यानंतर त्यांना आतमध्ये डायरेक्ट दर्शन दिलं जातं. तर ह्या उपक्रमासाठी एक कमेंट तरी मंदिर समितीसाठी लाईक बनतोच. तर तुम्ही ह्या जर समजा येणार असाल पंढरपूरला, तर जर तुमच्यासोबत कोणी दिव्यांग लोक असतील तर या चौफाळा या ठिकाणी ह्या गाड्या अशा उपलब्ध असतात. तुम्ही डायरेक्ट दर्शनासाठी त्यांना घेऊन जाऊ शकता. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची व्यवस्था. पंढरपूरला येण्याआधी दर्शनाची व्यवस्था काय आहे, गर्दीची परिस्थिती कशी आहे आणि त्या दिवशी मंदिर प्रशासनाकडून काही विशेष सूचना आहेत का, याची माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. कारण साध्या दिवशी आणि मोठ्या सणांच्या म्हणजे एकादशी किंवा यात्रेच्या काळात पंढरपूरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत येत असाल, लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक सोबत असतील तर शक्यतो आधीच नियोजन करून या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही माहितीकडे लगेच विश्वास ठेवू नका. दर्शनासंबंधीची अधिकृत आणि ताजी माहिती ही मंदिर समितीच्या अधिकृत साईटवरती तपासूनच पुढे जा. दर्शनासाठी लागणारं ऍडव्हान्स बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती त्यासाठी सविस्तर व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता.
पुढची गोष्ट म्हणजे चंद्रभागा नदी. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या अनेक भाविकांसाठी चंद्रभागेचं दर्शन हा यात्रेचा महत्वाचा भाग असतो. चंद्रभागेच्या घाटावर आल्यानंतर तुम्हाला इथलं सुंदर वातावरण, नदीचा परिसर आणि भाविकांची भक्ती अनुभवायला मिळते. मात्र नदीच्या पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्या. प्रशासनाने ज्या ठिकाणी जाण्यास मनाई केली असेल किंवा ज्या ठिकाणी धोक्याची सूचना दिलेली असेल तिथे जाऊ नका. विशेषतः लहान मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्ती सोबत असतील तर त्यांच्यावरती लक्ष ठेवा. भक्तीबरोबरच सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे.